जाहीर केलेलं तसं AI सिंधुदुर्गचा मॉडेल स्टडी करण्यासाठी अभ्यास करण्यासाठी नीति आयोगचे सदस्य आता सिंधुदुर्गामध्ये येऊन त्यांनी ही बैठक सुरू केलेली आहे। आज आणि उद्या या 2 दिवसांमध्ये सिंधुदुर्ग AI मॉडेल कसं चालतं, प्रत्येक डिपार्टमेंटने त्याला कसं स्वीकारलंय त्याचा अतिशय सखोल अभ्यास नीति आयोगची टीम करणार आहे। प्रत्येक डिपार्टमेंटचे आमचे जे HOD आहेत, प्रमुख आहेत, त्यांनी आपल्या आपल्या पद्धतीने AI मॉडेल आपल्या डिपार्टमेंटमध्ये ते कसे वापरतात त्या बाबतीमध्ये त्यांनी तयारी दाखवलेली आहे। मी जसं त्या दिवशीही सांगितलं, मी आजही सांगतो की पंतप्रधान कार्यालयाशी निगडीत असलेलं हे नीति आयोग जेव्हा आपल्या जिल्ह्यामध्ये येतं, किंबहुना आपल्या जिल्ह्यामध्ये काय चाललंय ह्याचा अभ्यास करण्यासाठी जेव्हा ते येतात, तेव्हा आपल्या जिल्ह्याच्या बाबतीमध्ये राष्ट्रीय पातळीवर जी चर्चा सुरू आहे, किंबहुना जो एक दृष्टिकोन तयार झालेला आहे, तो प्रत्येक सिंधुदुर्गकरांसाठी अतिशय अभिमानाची ती गोष्ट आहे। देशभरामध्ये जेवढे जिल्हे आहेत त्याच्यामध्ये एक सिंधुदुर्ग जिल्ह्याचा AI मॉडेल स्टडी करण्यासाठी पंतप्रधान कार्यालयाशी निगडीत असलेला जेव्हा नीति आयोग आपल्याकडे येतं, तेव्हा ह्याचं महत्त्व आपण सगळ्या जणांनी समजलं पाहिजे। देशामध्ये असलेले जिल्ह्यांची संख्या आणि त्याच्यामध्ये एक सिंधुदुर्गामध्ये ते एका सिंधुदुर्गामध्ये अभ्यास करायला येतात, म्हणजे आपला प्रवास कुठल्या दिशेने सुरू असेल या बाबतीचा अंदाज आपण सर्व पत्रकार मित्रांनी घेतलाच पाहिजे। आपल्या जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून शेवटी आपला जिल्हा एक पर्यटक जिल्हा आहे, साक्षरतेमध्ये अतिशय वरच्या स्थानावर असलेला जिल्हा आहे आणि ह्या पूर्ण या नीति आयोगाच्या अभ्यास दौऱ्यामुळे आपल्या सिंधुदुर्गाच्या एकंदरीत प्रतिमेच्या वर निश्चित पद्धतीने याचा एक चांगला प्रभाव आणि चांगला एकंदरीत दृष्टिकोन तयार होईल। आपल्या जिल्ह्यामध्ये जे AI मध्ये काम सुरू आहे ते जेव्हा अन्य जिल्हे देशभरातले स्वीकारायला सुरू करतील, तेव्हा आपल्या जिल्हा हा मूळ जिल्हा होता त्या आधारे सुरू झालेला आहे, ही बाब कोणच नाकारू शकणार नाही। आदरणीय पंतप्रधानांनी जे आपल्या नीति आयोगच्या टीमनी सांगितलं, तुमच्याशी ते चर्चा करणार आहेत सगळं झाल्यानंतर उद्या, की आदरणीय पंतप्रधानांनी 10 असे जिल्हे जे AI मॉडेलवर आपण विकसित करू शकतो असं जेव्हा त्यांनी आयडेंटिफाय आणि अभ्यास करायला सांगितला, जेव्हा त्यांनी त्यांचा अभ्यास सुरू केला, तेव्हा त्यांना सिंधुदुर्गामध्ये चाललेलं AI बाबतीमध्ये काम हे त्यांच्या कानावर आलं। मग त्यांनी मार्बल कंपनीला संपर्क केला आणि आज ते स्वतः हे AIचा अभ्यास करण्यासाठी आपल्या जिल्ह्यामध्ये येत आहेत। मी पालकमंत्री असतानाच्या कारकिर्दीमध्ये मला आठवतं, जेव्हा राणेसाहेब पालकमंत्री होते तेव्हा त्यांनी आपल्या जिल्ह्याला साक्षरते बनवण्यामध्ये फार महत्त्वाचं पाऊल उचललं होतं आणि आज त्यांचा मुलगा आज पालकमंत्री आहे आणि मी पुढचं पाऊल टाकतोय ते माझ्या जिल्ह्याला AIच्या बाबतीमध्ये मी विकसित करतोय। मला वाटतं ह्या दृष्टिकोनातून जो आपल्या जिल्ह्याचा जो प्रवास अन्य जिल्ह्याच्या तुलनेमध्ये ज्या पद्धतीने सुरू आहे, हे आपल्यासाठी निश्चित पद्धतीने अभिमानाची गोष्ट आहे। असे आमचे दररोजचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमचा लोकसंवाद लाईव्ह YouTube चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा।